आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुदिन्याची हिरवीगार मस्त अशी चटणी बघणार आहोत, ज्याच्यामुळे तोंडाची चव तर वाढतेच, त्याचबरोबर पचनशक्तीही चांगली होते। त्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी पुदिन्याची पाने घ्यायची आहेत। ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मी। त्याचबरोबर एक छोटी वाटी कोथिंबीर, 7-8 मिरचीचे तुकडे, लसणाच्या 4-5 पाकळ्या, त्याचबरोबर 1 चमचा दही। दही जास्त घालायचं नाही, नाहीतर काय होतं चटणीचा कलर चेंज होतो। त्याचबरोबर अर्धा लिंबू आपल्याला इथं पिळून घ्यायचा आहे। त्याच्यातील बिया आपल्याला काढून घ्यायच्या आणि मग तो पिळून घ्यायचा आहे। लिंबूमुळे चटणीचा कलर आहे तसा हिरवागार राहतो। आता ह्याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा मस्त अशी बारीक पेस्ट झालेली आहे। इथं आपली पुदिन्याची चटणी तयार आहे। अजिबात वेळ लागत नाही। 1-5 मिनिटात ही पुदिन्याची चटणी बनवून तयार होते आणि फ्रीजमध्येही 4 ते 5 दिवस आरामात टिकते आणि याच्यामुळे पचनशक्ती तुमची छान राहते आणि तोंडाची चव पण वाढते। तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।